केदारनाथ, पांडवांच्या पश्चातापातून प्रकटलेला शिव। पवित्रता जर कुठे आकाशाला भिडत असेल तर ती जागा आहे हिमालयाच्या कुशीत विसावलेली केदारभूमी, जिथं प्रत्येक श्वास घेताना शरीर थबकते पण श्रद्धा मात्र चालतच राहते। जिथं शरीर थकून जातं पण मन नव्याने भक्तिभावाने जागं होतं। आज आपण यात्रा करणार आहोत समुद्र सपाटीपासून तब्बल 11,755 फूट उंचीवर वसलेल्या पवित्र केदारनाथ ज्योतिर्लिंगाच्या, जिथं स्वतः भगवान शिव पांडवांच्या पश्चातापाला उत्तर देण्यासाठी प्रकट झाले होते। शिव ही फक्त एक यात्रा नाही, ही एक आध्यात्मिक चढण आहे, पृथ्वीच्या पातळीपासून थेट परमेश्वराच्या सानिध्यापर्यंतची। नमस्कार, मी साक्षी आणि तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग। महाभारत युद्धानंतर पांडवांना मनात अपराधीपणाची जाणीव झाली। त्यांनी केलेल्या रक्तपातामुळे त्यांचं मन अशांत होतं। त्यासाठी निघाले प्रभू शिवाच्या शोधात, पण शिव त्यांच्या पश्चातापावर रागवलेले होते। शिवाने आपलं रूप बदललं, एक बैलाचं रूप धारण केलं आणि हिमालयाच्या निर्जन डोंगर रांगातून लपून बसले। पण पांडवही निर्धाराने त्यांच्या शोधात होते। ते उत्तराखंडच्या उंच पर्वत रांगात पोहोचले। शेवटी त्यांनी त्या बैलाला ओळखलं। तेव्हा शिव भेदरले आणि त्या बैलाने स्वतःला जमिनीत गाडून घेतलं। पात्र पांडवांनी त्यांचा पृष्ठभाग, गुंफा समान माथा, शिखर धरून ठेवला। तिथेच प्रकट झाले केदारनाथ आणि आज जे मंदिर आहे ते त्याच ठिकाणी उभं आहे, श्रद्धेचं तेजस्वी रूप बनून। हे मंदिर कुठल्याही सिमेंट कॉन्क्रीटने नाही बनलेलं, तर शतकानुशतके जपलेल्या भक्तीने दगडांमध्ये कोरलेलं आहे। हिवाळ्यात 6 महिने बर्फाने झाकलेलं हे मंदिर त्या काळातही लाखो मनांमध्ये सदैव उघडत असतं। शिव इथे आहेत, शांत आहेत, गूढ आहेत आणि पूर्ण जागृत आहेत। अशा ठिकाणी उभं राहून जिथं श्वास घ्यायलाही संघर्ष करावा लागतो, तिथं लोक फक्त श्वास घेत नाहीत तर श्रद्धेचा शिखर सर करण्यासाठी देखील येतात। प्रत्येक थांब्यावर, प्रत्येक पावलावर ती यात्रा सांगते की प्रयत्न कर, श्रद्धा ठेव, मी आहे तुझ्या सोबतीने। पांडवापासून ते आजच्या युगातील हजारो भक्तांपर्यंत हा संदेश अखंड चालत राहिलेला आहे। पुढच्या भागात भेटूयात एका नवीन ज्योतिर्लिंगासोबत, एका नवीन ऐतिहासिक कथेसोबत। तोपर्यंत हर हर महादेव म्हणून लावरे व्हिडिओला सबस्क्राइब करा।